या घरात कोणी नाहीये काय झालं चक्कर चक्कर येते थांब थांब मी तुझ्यासाठी पाणी घेऊन येतो थांब थांब सॉरी काय मी चुकून दुसऱ्या घरात आलो सॉरी आय एम सॉरी एक गुंडा आला गुंड म्हणजे असा रोड छाप दिसत होता का मवाली दिसत होता असा टपोरी वाटत होता मग ते आमचे भाऊजी अरे आता इथे एक मुलगी होती इथे हा नाही अरे खरंच मी पाहिली माझ्या डोळ्याने नाही इथे कुठे मुलगी आहे बघा झाड आहेत ती बघा नाही अशी दिसत नव्हती पंजाबी ड्रेस घातला होता अरे मी पाहिला माझ्या डोळ्याने हा सोपं आहे बघा कुठे आहे मुलगी कुठे आहे नाहीये मुलगी काय झालं काय मग नाही काय घाम कसा आला तू थांबा तुमच्यासाठी पाणी घेऊन येतो बसा तुम्ही बसा अरे बाबा बाबा आय कोण रे कोण कोण काय झालं भूत आहे भूत नाही अरे मी काय तू आता मला पाणी आणायला गेलास ना माझ्या हातात ग्लास कसं आलं अहो त्या ऑफिस मधलं चोरून आणलं असेल तुम्ही अरे मूर्खा ऑफिस मध्ये मी किती मोठ्या पोस्टला आहे अशी ग्लास आता माझ्या हातात ग्लास होता ना तुझ्या हातात मी असं घेतलं आणि माझ्या हातात ग्लास होत कुठे गेलं मला काय माहिती आणि तुला सांगतो हे बघ ग्लास भूत भूत काय काय इथे नक्की काहीतरी झपाटलेलं आहे हे काम करू भूताने झपाटले काय करूया काय मांत्रिकाला बोलू बरं मांत्रिकाला बोलू आपण मांत्रिकाला बोलू मागे बघ मागे बघ मागे बघ नाहीये कोणी मागे बघ नाहीये तेव्हा ग्लास घेऊन नाचताय कोणी नाही तेव्हा ग्लास अरे काय नाही मी बघतो अरे आता मी पाहिले नाहीये अरे नाहीये की नाही नक्की झपाटलंय नाहीये काय करूया या घराला झपाटले मी निघा आत्ताच्या आत्ता निघा आणि मांत्रिकाला घेऊन या 5 लिंब आणा 15 टाचण्या आणा आणि 50 एक मिरच्या घेऊन या निघा निघा लवकर निघा तू एकटा असशील घाबरू नकोस नाही माझा आदर्श डोळ्यासमोर ठेव बघ कसा बिंदास आहे की नाही बस लवकर निघा आणि सावकाश या निघा घाबरू नकोस निघा 12 वाजत आले तो मांत्रिक झोपेल चला रात्रीचे 12 झाले निघा तुम्ही निघा अगं भाऊजी जे घाबरून गेलेत ना ते अजून आलेच नाहीयेत आले वाटतं ते मांत्रिकाला घेऊन आले त्या मांत्रिकाला बरोबर पळून लावतो हा उघडतो महाकाली ओम ह्रीम कलकत्तेवाली ठेवायचे गरम कुठे आहे देतो तुम्हाला द्या लवकर द्या काय करताय ते करा घड्याळ आल्या तुमच्या घरात आता तुम्हाला लावतो मी तिला शाबास तुमच्याबद्दल घास देतो तुम्हाला हो मला जास्त यायला नाही तुम्हाला देते सगळं आणले मी घाबरू नका काय बापरे मांत्रिक चोर बरच ना आला किती असामान आहे बघ चामुंडायण महा चंबुडा काय वाटतं चामुंडायण महा महाकाली महा कलकत्तेवाली महा कलकत्त्याला कोणी जाऊन आलाय कलकत्त्याचे आहोत आम्ही मिरच्या बरं आता झोंबून दे तिला मिरच्या टाकतो माझ्या नको नाही तुमचं उतरायचं ना तुमच्या घरात आहेत ना सगळे घराचं काय करतोय अरे बापरे इथे कोण नाही यांनी भायखळा मार्केटच आणलं इकडे सगळं अरे बापरे आओ भाऊजी उठा तुम्ही आओ थांबा उठा भाऊजी उठा उठा भूतभीत काही नाहीये ते हडळ बिडळ कोणी नाहीये नाही मग ही कोण ती माझी होणारी बायको आहे काय करतोय अगं भविष्य वाचतोय धनलाभ लिहिलंय धनलाभ ए अजय
मगाशी भाऊजींची मजा बघितलीस? काय ग? कसे सारखे वाकून वाकून माझे पाय बघत होते. अगं हो ना, सकाळी चहा पिताना बघितलंस ना, नॅपकिन खाली टाकायचे वाकून बघायचे, खाली टाकायचे वाकून बघायचे, खाली टाकायचे वाकून बघायचे. ए तुझं काय चाललंय? माझं काही नाही ग, भाऊजी तुझे पाय उलटे आहेत का पाहत होते. अगं, त्यांना अजून विश्वास नाहीये, ते तुला भूतच समजतायत. आणि तू काय समजतोस? नाही, मी काही नाही ग. तू काय माझे पाय बघतोयस? नाही, असं काही नाही. बघ बघ वाकडे आहेत का? नाही नाही, सरळ आहे ना. पण पायापेक्षा चप्पल मोठी आहे ग. आ? ए, हा? मगाशी आता काय म्हणत होते भाऊजी? काय? की तुझी ताई येणार आहे म्हणून. हा? बापरे, ताई आली तर आपण काय करायचं रे? काय करायचं, ताई आली तर? महापुरे तुला कुठे लपवायचं? आली आली, ताईच आली, ताई आली. ए, आता काय करायचं? काही नाही, तू आज जा आणि भाऊजींना बोलव आणि त्यांना सांग दरवाजा उघड. ए त्यापेक्षा तूच उघड ना. ठीक आहे. मी वा, नाही नाही, तू उघड ना, तू उघड ना, प्लीज प्लीज. आणि काय माहितीये का, तशीच पळून जा. चल चल. आता काय करू ना, मी काय करू? आता ताई असतील तर तू मेलीस. तो दरवाजा उघड आणि तशीच पळ. बरं झालं आली ती. आता मजा बघा. दातखेळे इथेच राहतात ना? तुझ्या ताईचा आवाज केवढा बदलला? तुम्ही कोण? मी सदाशिव भामटे. भामटे? हो. कसले विचारतो कोण भामटेनी काय पिटवलं? चला निघा. काय करताय? आजू ना तू? अरे केवढा मोठा झालाय. तुम्ही ओळखता मला? अरे तुलाच काय, मी सगळ्यांना ओळखतो. काय जावय बापू? पण ही आमची ठकी वाटत नाही. ही कोण आता ठक्की? ठकी म्हणजे तुझी बायको. मी तिला ठकीच म्हणतो. कुठे आहे ती? ती ठक्की नाही, इथं दिसत नाही. अरे, ठके, अरे, हो. ठके, कुठे गेलीस तू? भाऊजी? नाही, कोण आहे भामटा? बघा, हा भामटा आमच्यापैकी नाही. तुमच्या पुऱ्या खानदानाला ओळखतो तो, अगदी ठक्की सहित. तो तुम्हालाही ओळखतोय. मला जावय म्हणून ओळखतो. म्हणजे हा तुमच्या परिचयापैकी नाही? अजिबात दिसत नाही. ठकी कुठे गेली ती? ती पाचगणीला गेली. हो का? काय माझा मुलगा तिकडे असतो ना. अरे वा 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 वा, म्हणजे मुलगाही झालाय का? वा वा 8 वर्ष झाली त्याला जाऊन. वा वा वा. चहा दिसतोय. किती असा दिसतंय? होय, होय. म्हणजे हे काय विचार ना मला. नाही, तुम्हाला नाही, तुमच्या खानदानासारखे पटापट बसलं. नशीब देवानी 2 हात दिले. 4 असते तर. हा, अरे वा. हा, हा, शाबास. हा, रंग्या येतो का कामावर रोज? त्याला तू फार चढवून ठेवलायचा. हा, असं करत जाऊ नको. त्याला नाही, त्याला दम भर. हो, त्याला म्हणावं रोज आलं पाहिजे. आणि तू मात्र काळजी घे स्वतःची. हा, आणि आपली गाय बरोबर आहे ना? हा, काय दूध बीत देते ना बरोबर? हा, कोण नाही म्हणजे दूध काढायला कोण येतो? हा, येतो ना? हा, तू करत जाऊ नको, म्हणजे तुला त्रास होईल ना. हा, अच्छा, बरं चाललंय ना बाकी? हे बघ, पालेभाज्या खात जा. हो, आणि लवकर उठत जा. उगाच झोपून राहू नकोस. हा, मग ठेवू का फोन? हा, ठेवू ना? हा, ठेवतो. हे, तुझी काकी एकदा फोनवर बोलायला लागली ना की तिला मुळी वेळेचं भानच राहत नाही. अरे हो, बरी आठवण झाली. मुलाला फोन करायचा राहिला. हो? हो. कुठे? अमेरिकेला. हा. इतका वेळ झाला अजून भाऊजी नाही आले. हो ना, अर्ध्या तासात येतो म्हणून सांगितलं होतं. 1 तास होऊन गेला. अहो काय भाऊजी, किती उशीर? काय करू बाबा, ट्रॅफिक एवढं जाम आहे ना. हा, कोणी व्हीआयपी आला असेल. ते मरू दे VIP. हा, तो आमचा थेरडा दिसत नाही तो कुठे? काय माहिती, संध्याकाळीच कुठे गेलेत नातेवाईकाकडे. बरं झालं. अहो भाऊजी, हा? साताऱ्याला दुपारी STD लावला होता. 1.5 तास बोलत होते. 1.5 तास? हो ना. आता पुढचं मी काय तुम्हाला सांगत नाही. का असं सांगण्यासारखं नाहीये का? नाही नाही, तसं नाही, पण उगाच तुम्हाला त्रास होईल ना अरे. म्हणून. केवढी काळजी घेते माझी, नाही? हो. कारण काय आहे, शेवटी तिला ह्याच घरात राहायचंय ना. जावई बापू, हा. याला 5,000 रुपये द्या. 5,000? हो, फक्त 5,000. नाही, पण एवढे 5,000 कशासाठी? काय जावई बापू, अहो इज्जत काढताय काय स्वतःची? 5,000 रुपये द्या. नाही हो, खरंच नाही माझ्याकडे हो. अहो, एका दुकानातून कपडे आणले होते ना, त्याचे द्यायचे. द्या. नाही, पण खरंच नाहीत माझ्याकडे. असं तिजोरीची किल्ली द्या. खरंच आहेत माझ्याकडे, आणतो मी. अहो, देणे करायला तिष्ठत ठेवणं चांगलं नाही. लवकर आणा. हा, आलो घ्या.
हा. घ्या 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 हा, घे हं. थँक्यू थँक्यू चल अरे इंग्लिश बोलतो थँक्यू थँक्यू असं काय थँक्यू हा. हा कसा वाटतो मी हो आता माझ्या पैशात बरेच वाटतं एकदम भामटा हा, वाटतो काय मी आहेच भामटा हो, हो. हा, अरे काय झालं काय? मी मुलाला फोन केला होता हा. हा तर मुलगा म्हणाला डॅड मॉमला घेऊन तुम्ही इथंच या निघा 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 तुम्ही भाऊजी यांना तिकिटाचे पण पैसे द्या. अरे तिकिटाचे काय रिक्षाचे पण देतो पण निघा निघा, चला बरं झालं. हा? पण तुमचा मुलगा कुठे राहतो? असं काय करतेस तुझ्या समोरच नाही का मी फोन लावला मुलाला अमेरिकेला अमेरिका